चला तर मंडळी, आज बनवूया झणझणीत हैदराबादी चिकन मसाला। स्वच्छ धुतलेल्या चिकन मध्ये अर्धा कप दही, अर्ध्या लिंबाचा रस, 2 चमचे आले लसूणची पेस्ट, 1 तळलेला कांदा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, गरम मसाला पावडर, पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊया। त्यात लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा काळी मिरी, जिरे, धणे, बडीशेप, 4 बदाम घालून मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। 1 कांदा गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। भाजलेले सगळे साहित्य, कांदा, गरजेनुसार पाणी घालून पेस्ट बनवून घेऊया। छान पेस्ट तयार आहे। कढईत तूप गरम करून अख्खा गरम मसाला आणि तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। मॅरिनेट केलेलं चिकन घालून 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। गरजेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर 15 मिनिटं शिजवून घ्यायचंय। चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी घालून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया। हैदराबादी चिकन मसाला तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।